डॉक्टर शैली शर्मा, अपोलो हॉस्पिटल, नॉर्थ इंडिया, दिल्ली यांना कडक सॅल्यूट. डॉक्टर शैली शर्मा, डॉक्टर पराग कुमार अँड ऑल द टीम. का बरं? आपल्या या 130 ते 135 कोटी लोकसंख्या असलेल्या भारत देशात दरवर्षी 2 लाख स्त्रियांना एज ग्रुप अगदी 25 पासून 80 वयापर्यंतच्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. स्तनांचा कर्करोग. बघा मित्रांनो, वर्षाला 2 लाख आपल्या आया बहिणींना या कॅन्सरसारख्या रोगाशी झुंज द्यावी लागते. नुसता हा झाला असं कळलं ना तरीसुद्धा झोपेत मृत्यू होऊ शकतो. ज्या घरामध्ये असा पेशंट येतो, ज्या घराला हे भोगावं लागतं ना, त्यांना याच्या यातना विचारा. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक या तिन्ही गोष्टीतून त्या कुटुंबातल्या व्यक्ती खचून गेलेल्या असतात, खचून जातात. आर्थिक बाबतीत तर 10 वर्ष मागं जातात. जवळनं पाहिलं आहे आणि म्हणूनच या डॉक्टर शैली शर्मा आणि डॉक्टर पराग कुमार या टीमने जे एका स्त्रीच्या बाबतीत उपचार केलेत, जे नवीन संशोधन वापरलं, जे संशोधन आज या आपल्या भारतीय नाही जगातल्या प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असलेल्या स्त्रीसाठी वरदान ठरणार आहे. ही उपचार पद्धती आज इतक्या वर्षानंतर एक चांगला मार्ग सापडला आहे आणि म्हणूनच या सगळ्या डॉक्टर टीमचं खूप खूप मनःपूर्वक मी अभिनंदन करतो. क्रायोब्लेशन थेरपी असं याला नाव आहे. काय केलं जातं? लोकल ॲनेस्थेशिया देऊन ब्रेस्ट कॅन्सरने पीडित असलेली पेशंट जेव्हा हॉस्पिटलला येते तेव्हा जे काही डायग्नोसिस करतात त्याच्यामध्ये ट्यूमरचा साईज त्यांना समजतो. म्हणजेच जी काही स्तनामध्ये गाठ निर्माण झालेली असते त्या गाठीचा आकार लक्षात घेऊन मग ही थेरपी कशी द्यायची या बाबतीत ठरवलं जातं. क्रायोब्लेशन म्हणजेच त्या ट्यूमरच्या भोवती तो ट्यूमर फ्रीज करण्याइतकं उणे 170 अंश सेल्सिअसपर्यंतचं तापमान निर्माण करायचं. आता तुम्हाला वाटेल की मग इतकी मोठी चिरफाड करायची, तिथं तुम्ही नक्की काय ठेवणार, बर्फाचा गोळा किती मोठा लागणार वगैरे वगैरे प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतात. द पर्सन्स हू डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट इज मीन्ड बाय क्रायोब्लेशन. दिस इज द फ्रीजिंग टेक्निक ॲज फार ॲज कॅन्सर ट्यूमर इज कन्सर्न. तो ट्यूमर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी इतर उपचार जेव्हा आपण करतो, केमोथेरपी वगैरे, त्यावेळेस त्या पेशी अजून पसरण्याचा धोकासुद्धा नक्की असतो. त्यामुळं तो ट्यूमर मारून टाकणं, थोडक्यात ही प्रक्रिया क्रायोब्लेशन या मेडिकल वर्डमध्ये एक्सप्लेन केलेली. क्रायोब्लेशनचा अर्थच तो आहे, तो ट्यूमर कम्प्लिटली फ्रीज करणं आणि तिथंच त्याला मारून टाकणं. अक्षरशः हे टेक्निक इतकं चांगलं आहे, पेशंटला त्रासदायक नाही. एक बारीकसा कट घ्यावा लागतो त्या ट्यूमरपर्यंत पोचण्या इतका, निडल आतमध्ये जाण्या इतका बारीकसा कट घेणे, ज्याला जास्त टाकेसुद्धा घालावे लागत नाहीत. म्हणजे पहा, ह्याच्यापूर्वी आपण ब्रेस्ट कॅन्सरला पूर्ण चेस्ट ओपन करणं आणि मग ती चेस्ट रिमूव्ह करणं, त्या चेस्टचा भाग, त्या ट्यूमरसहित तो पूर्ण भाग रिमूव्ह करणं, एक इनकम्प्लीटनेस त्या स्त्रीला आयुष्यभर तो फील होत राहतो, तेही बंद होईल आता. आणि इतकं सोपं टेक्निक की पेशंट लोकल ॲनेस्थेशिया देऊन
त्या ट्यूमरच्या साईजप्रमाणे या सर्जरीला वेळ लागतो. ट्यूमर छोटा असेल तर 15 ते 20 मिनटात ही सर्जरी होऊ शकते. ट्यूमर मोठा असेल तर ह्या सर्जरीला अर्धा तास ते 40 मिनटं लागतात. जी काही निडल आतमध्ये सोडायची आहे त्या निडलच्या द्वारे एक आईसबॉल आतमध्ये सोडला जातो आणि तो आतमध्ये गेल्यानंतर त्या एरियाचं तापमान उणे 170°C थंड करतो. मित्रांनो, जेव्हा तापमान आपल्या हवेतलं थंडी सुरू होते तेव्हा 10 होतं, 8 होतं, 6 होतं आणि मग एक ब्लँकेट, एक चादर असं आपल्याला लागतं. मी तुम्हाला सांगतो आहे की उणे 170°C. आपल्याला सियाचीन ग्लेशियर माहिती आहे, तिथं भारताची सीमा आहे. तिथल्या आपल्या जवानांना कंपल्सरी हँडग्लोव्ज आणि एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट कापडाचा बनवलेला ड्रेस, विशिष्ट पद्धतीचे बूट हे घालावे लागतात. कारण तिथं टेम्परेचर -50 ते -70-75पर्यंत जातं. इथं आपण आतमध्ये टेम्परेचर निर्माण करतो आहे -170°C. उणे 170°C तापमानात तो ट्यूमर त्या पेशी कॅन्सरच्या पूर्णपणे फ्रीज होऊन जातात आणि तिथंच तो ट्यूमर मरतो. अक्षरशः पेशंट नंतर स्वतःच्या पायावर चालत डिस्चार्ज मिळाल्यावर घरी जातो. त्यामुळं उशिरा का होईना पण भारतानेच हे संशोधन केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटला पाहिजे आणि म्हणूनच डॉक्टर शैली शर्मा आणि त्यांची पूर्ण टीम, डॉक्टर पराग कुमार वगैरे जे कोणी या संशोधनात या एका सर्जरीमध्ये जो त्यांनी प्रयोग केला एका 77 वर्षाच्या वृद्ध महिलेवर, जिने जगण्याची आशाच सोडून दिली होती. मग या पेशंटला या वयामध्ये ॲडव्हान्स्ड एजमध्ये असा कॅन्सर होणं हेच एकतर सी इज व्हेरी अनफॉर्च्युनेट. कमनशिबी स्त्री, त्यातून तिला हार्टचा आजार होता. अशा हार्टचा आजार असताना आणि डायबेटिक पेशंटला, अशा सगळ्या लोकांना हे वरदान ठरतं आहे संशोधन. या 77 वर्षाच्या स्त्रीला हार्टचा आजार असल्यामुळं, ॲडव्हान्स्ड एज असल्यामुळं सर्जरी करताना मृत्यूचा धोकासुद्धा असू शकतो आणि तो होता. म्हणूनच या डॉक्टरांनी हे टेक्निक वापरायचं ठरवलं आणि तो प्रयोग यशस्वी झाला. ती स्त्री टकाटक स्वतःच्या पायावर बरी होऊन मस्तपैकी घरी गेली. मित्रांनो, 2 लाख दरवर्षी आपल्याच आया बहिणी या कॅन्सरनी पीडित होतात. त्यातल्या त्यात ब्रेस्ट कॅन्सरचा हा आकडा आहे. ह्या गोष्टी मी खूप जवळनं पाहिलेल्या आहेत, माझ्या कुटुंबात पाहिलेल्या आहेत. त्यामुळं मला याची सेन्सिटिव्हिटी, याच्यामधलं गम्य, ह्या संशोधनानंतर होणारा आनंद हा थोडा वेगळा आहे. ज्या ज्या कुटुंबियांनी हे दुःख भोगलेलं आहे त्यांना हे संशोधन खरंच, एकच प्रश्न मनात येईल, अरे आपल्या घरातला पेशंट जिवंत असताना हे संशोधन लागलं असतं तर आज ती व्यक्ती आपल्या हाती लागली असती. आज त्या व्यक्तीबरोबर आपण हसत खेळत गप्पा मारत जगलो असतो. हे शल्य त्यांच्या मनाला नक्कीच बोचेल. पण इथून पुढं तरी कुठल्याही कुटुंबातली एखादी स्त्री अशी वेळेच्या आधीच या कॅन्सरमुळं अनंत यातना भोगून हे जग सोडून नाही जाणार, ह्याच्यात आपण आनंद मानायचा आहे. जे आपल्या नंतरच्या काही पिढ्यांना वरदान लाभतं त्याच्यात आपण आनंद मानायचा आहे. आपलं व्यक्ती, आपल्या घरातलं माणूस गेलं हे दुःख तर कधीही विसरता येणार नाहीच आहे. पण जगासाठी जर एखादं संशोधन आपल्या भारत देशात लागतं आणि ते पूर्ण जगातल्या स्त्रियांना वरदान ठरत असेल तर तो देशाभिमान फक्त बाळगायचा, त्या डॉक्टरांचं खुल्या दिलाने मनापासून अभिनंदन करायचं, इतकं आपण नक्की करूयात. कॅन्सरचा पेशंट, ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंट ज्या ज्या कुटुंबियांकडं आहे, आज जिवंत आहेत, काही का होईना ज्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल झाले, त्यांना जीवनमान मिळालं, त्यांनासुद्धा हा आनंद नक्की आहे. पण जे कुटुंबातनं निघून गेलेत, या रोगाचा बळी ठरलेत, त्यांनीसुद्धा वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. या संशोधनाच्या आनंदामध्ये देशाला जो आनंद झाला, देशाच्या मेडिकल अँड सायन्स हिस्ट्रीमध्ये जे एक सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं पान निर्माण केले डॉक्टर शैली शर्मा यांनी,
त्यासाठी त्यांचं अभिनंदन आपण मोठ्या मनाने करूया. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू रिस्पेक्टेड डॉक्टर शैली शर्मा अँड ऑल द टीम ऑफ अपोलो हॉस्पिटल. मित्रांनो, ज्या 77 वर्षाच्या स्त्रीवरती हा प्रयोग यशस्वीरित्या झाला आणि जी स्त्री आज बरी झाली आहे, जी माऊली बरी होऊन घरी गेली आहे, तिला तर मी 100 वर्षापर्यंत तिने मस्त जगावं. जो काही तिचा भूतकाळ गेला असा, या रोगातनं तिला पूर्णपणे मुक्ती मिळाली आहे. राहिलेली वर्ष कशी सत्कारणी लावता येतील असं आयुष्य जगण्याची सद्बुद्धी त्या माऊलीला नक्कीच मिळेल आणि नक्कीच त्या माऊली व्यवस्थित जीवन जगतील. त्यांच्या कुटुंबीयसुद्धा तिच्या आनंदात सहभागी होतील. त्या आपल्या माऊलीचा सहवास तिच्या लेकरांना अजून काही वर्ष नक्की चांगला मिळेल, यासाठी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा अर्पित करतो. वन्स अगेन मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द डॉक्टर शैली शर्माज टीम ऑफ अपोलो हॉस्पिटल, दिल्ली.